हॅलो पप्पा. हाय रसिका, कशी आहेस? मी मस्त. मागच्या वेळी तू काय सुखाबद्दल काय काय बोलली, किती भारी झालं होतं ते. हो, मला तुम्हाला हे विचारायचं होतं की आपण मागच्या वेळी बोललो हा. की सुख आणि आनंद या दोघांमध्ये आनंद हा चिरंतन टिकणारा असतो आणि आनंद हा अध्यात्माशी पण निगडीत आहे. तर मग सुख आणि अध्यात्म या दोघांचा संबंध असतो का एकमेकांशी? तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्टीचा अध्यात्माशी संबंध आहे. फक्त तो संबंध आहे याचं आपल्याला ज्ञान नसतं. आपण अज्ञानी असतो. खरं तर तो आहेच. अध्यात्म आहे म्हणजेच ब्रह्मांड आहे, म्हणजेच ब्रह्म आहे, म्हणजेच परमेश्वर आहे, परमात्मा आहे. हे सगळं जे काय आहे ना ते अध्यात्माशीच निगडीत आहे. थोडक्यात सगळं अध्यात्मच आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सुख हे सुद्धा अध्यात्माशी निगडीत आहे. एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू अध्यात्म. फक्त ते आपल्याला माहिती नसतं. आपल्याला वाटतं मी मी अहंकार, मी हे सगळं केलं, मी ते सगळं केलं. पण खरंच आपण करतो का? हे माझं शरीर आपण म्हणतोय की नाही, पण ह्या शरीराबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? हे माझं शरीर, मी 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 अरे तुमच्या शरीरामध्ये जे पचनक्रिया घडतात, मलनिस्सारण होतं, रक्ताचं शुद्धीकरण होतं, रक्त तयार होतं, हे किती कॉम्प्लिकेटेड सगळं हे मशीन आहे. आणि ते इतकं व्यवस्थित चालतंय. हे कसं चालतंय हे सुद्धा तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही म्हणतात हे माझं शरीर आहे. मग ह्याचा करता करवता चालवणारा चालक मालक कुणीतरी वेगळाच असला पाहिजे ना. मग हे जे ज्ञान आहे ना ते अध्यात्म आहे. असा तो हे आहे. म्हणजे हे माझं शरीर आहे, तर म्हणजे मी आणि शरीर दोन वेगळ्या गोष्टी झाल्या. करेक्ट, राईटली सेट. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता बघ, करेक्ट. आपलं आता तुझ्या एकदम परफेक्ट लक्षात येईल आणि तूच मला ते विश्लेषण करून सांगितलं. छान, थँक्यू. तर बघा, म्हणजे मी आणि शरीर वेगळं आहे. अगदी करेक्ट. हा माझा हात आहे, हे माझं शरीर आहे. म्हणजे मी आणि हात वेगळा आहे, मी आणि शरीर वेगळं आहे. हे माझं मन आहे. माझं मन मला सांगतंय की तू असं कर. म्हणजे मी आणि मन वेगळं आहे. माझी बुद्धी, म्हणजे मी आणि बुद्धी वेगळी आहे. म्हणजे मी बुद्धी नाहीये, मी मन नाहीये. मग मी म्हणजे आत्मा का? मी म्हणजे आत्मा. करेक्ट. अच्छा. मी म्हणजे आत्मा. अगदी बरोबर, हो. अगदी बरोबर. पण मग म्हणजे आत्मा आणि मन याच्यात काय फरक? हा, मन हे सगळं म्हणजे आत्मा हे परमात्म्याचं एक स्वरूप आहे, प्रतिबिंब आहे. समज माझ्या शरीरामध्ये परमात्म्याचं एक प्रतिबिंब आहे, एक इमेज आहे, एक अंश आहे. तर तो अंश म्हणजे मी परमात्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. मी आत्मा आहे का नाही, म्हणजे परमात्म्याचा अंश आहे, म्हणजे मी परमात्माच आहे. आणि बाकीचं सगळं जे काय आहे ना ती प्रकृती आहे. प्रकृती आणि पुरुष या दोघाच्या संबंधातून हे सगळं विश्व, हे ब्रह्मांड तयार झालेलं आहे. पुरुष म्हणजे आत्मा, मी आत्मा आहे आणि बाकी सगळं जे आहे ना ते प्रकृती आहे. मग हे सगळं आलं त्या प्रकृतीमध्ये. ह्या दोघांचं एकत्रीकरण होऊन हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे, ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे. आणि हे सगळं ज्ञान म्हणजेच अध्यात्म. परमेश्वराचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान, स्थूल देह, सूक्ष्म देह, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना याचं ज्ञान म्हणजे अध्यात्म. मग मला असं विचारायचं की आपण जे म्हणतोय सुखी होणं किंवा आनंदी होणं, तर मग आपण देवधर्माचं केलं की आपण आनंदी होतो असं असतं का? हा, बरोबर. तो एक भाग आहे. देवधर्माचं केल्यामुळं काय होतं की मन आपलं सात्विक राहतं. मी देवाचं करतोय किंवा देव मला पाहतोय मी सगळं करीत असताना, म्हणजे मग मी चांगलंच वागलं पाहिजे. मी चोरी नाही करू शकणार कारण देव पाहतोय ना. त्यामुळे देवधर्म कोणाचा तरी आपल्यावर धाक असल्यासारखं. म्हणजे देवपूजा करतो मी, देवधर्म करतो म्हणजे देव सगळं पाहतो आहे. आणि त्यामुळे मी चोरी करणं, भ्रष्टाचार करणं, लाचलुचपत करणं, खोटं बोलणं या गोष्टी नाही करू शकणार. म्हणून देवधर्म करणं गरजेचं आहे. सात्विकता राहते. मी चांगलंच वागलं पाहिजे कारण देव पाहतो आहे. ही देवाचा जो धाक आहे किंवा देवाच्या प्रती आपलं जे समर्पण आहे किंवा श्रद्धा आहे, त्यामुळं आपण चांगलं वागतो. म्हणून देवधर्म करायचा. देवाचा धाक असला पाहिजे आपल्याला. कोणच आता आपल्या वडिलांचा, आपल्या आजोबाचा आपल्यावर धाक असतो. आपण नाही वागू शकत कारण वडिलांना कळलं तर, आजोबांना कळलं तर, आईला कळलं तर
म्हणजे हा जो वडीलधाऱ्यांचा धाक आहे ना, तसाच परमेश्वराचा धाक आपल्यावर पाहिजे. म्हणजे मग आपण चांगलं वागतो. अध्यात्म म्हणजे चांगलं वागणं. थोडक्यात अगदी अगदी ढोबळमानानं म्हणलं, चांगलं वागणं म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय फार अवघड आहे वगैरे अशातला काही प्रकार नाहीये. फक्त देवपूजा वगैरे हे ते सगळे कर्मकांड आहे, पण ते उपयुक्त आहे, ते आवश्यक आहे. आपल्या मनाची म्हणजे मानसिकता तयार होण्यासाठी, मनाची सात्विकता तयार होण्यासाठी ते आवश्यक आहे, म्हणून ते असलं पाहिजे. अच्छा. आता अध्यात्मामध्ये मग अजून काय काय येतं? अध्यात्म म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे? अध्यात्म म्हणजे अगदी मी आता ढोबळ मनात सांगितलं, अध्यात्म म्हणजे चांगलं वागणं. म्हणजे चांगलं वागणं म्हणजे चांगलं वागणं म्हणजे खोटं न बोलणं, चोरी न करणं, आणि अनाठाई गर्व न करणं, अति अभिमान असायला नको. म्हणजे हे जे सर्वसाधारण आहे ना, ते म्हणजेच अध्यात्म. लोकांना उगीच वाटतं की अध्यात्म म्हणजे फार प्रचंड मोठं आहे काहीतरी, हे पाठ करा आणि ते पाठ करा आणि ही पारायण करा, ती देवपूजा करा, आणि हे सगळं केलंच पाहिजे असं काही नाही बरं का. कारण माझ्यामध्येच परमेश्वर आहे ना, आत्मा आहे म्हणजे परमात्म्याचा अंश माझ्यामध्येच आहे, म्हणजे मीच आत्मा आहे. मग मला हे सगळं करायची काय जरुरी आहे? करायचं कशासाठी? माझा आत्मा, माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या सगळ्या गोष्टी सात्विक राहाव्यात, म्हणून हे सगळं करायचं. म्हणजे असं पण नसतं का की आपण देवाला नैवेद्य वाढताना अरेच्या आज आपल्याकडनं हा पदार्थ राहिला, किंवा अरे हे आपण थोडीशी चुकीचं वाढलं गेलं, आता देव आपल्यावर काहीतरी हे हा, तसं रागवणार नाही, रागवत नाहीच, कधीच देव रागवत नाही. देव, आपण देवाची मुलं आहोत ना. परमात्मा म्हणजे देव समज, आणि मी आत्मा आहे, म्हणजे त्याचा मी मुलगाच आहे किंवा मुलगी आहे. आपले आई वडील आपल्यावर रागावतात, पण आपल्या चांगल्यासाठीच रागावतात त्याचा, आणि आपल्या चुकाला ते पांघरून घालतात, माफ करतात. पण मग आणि आपण चुका केल्या तर ते फटकाय मारतात. तसं देवाचं आहे, आपण चुकीचं वागलो तर आपल्याला त्याची शिक्षा करतो देव. देवाचं कसं, तर देव खूप कनवाळू आहे, तर त्याला वाटतं की माझ्या मुलांनी खूप चांगलं व्हावं, तर हा त्याचा हे आहे. तो कधी रागवत नाही, रागावला तरी आपल्या चांगल्यासाठीच रागवतो. तसे संदेश देतो तो काही वेळेला, की तुम्ही जर वाईट वागला तर असे काहीतरी ते संकेत आपल्याला कळले पाहिजेत की आपण वाईट वागतोय, आणि त्याचे संकेत मिळतात, हे नको वागायला. मग आपली बुद्धी आपल्याला सांगते बघ, आपल्या मनाला, की नका असं वागू, हे चुकीचं आहे. आणि मग कसं तरी सुद्धा मन त्याचं तो अवखळपणा, त्याचं ते वागतंच तसं विचित्र. तर हे बुद्धीच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला सांगत असतो. म्हणजे मन आणि बुद्धी, मना असं, आता या दोन शब्दांवरनं असं वाटतं की मग कधी कधी मन एक सांगत असतं, बुद्धी एक सांगत असते, किंवा म्हणजे कधी कधी बुद्धीचं ऐकावं का मनाचं ऐकावं असं जेव्हा प्रश्न पडतो, तर त्या अशा वेळी काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तुला सांगू का, अगदी थोडक्यात, अगदी अगदी म्हणजे कळण्यासाठी, की बुद्धी ही न्यायाधीश आहे असं समज, किंवा बुद्धी हा राष्ट्रपती आहे, आणि मन हे पंतप्रधान आहे. सगळं शरीर मनाला चालवायचंय, मन चालवतं सगळं शरीर, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ह्या सगळ्यावर अधिराज्य कोणाचं आहे? मनाचं आहे. मन हे सगळ्या गोष्टी करतो. एकदा मनावर घेतलं की त्या गोष्टी होतातच. पण मन व्यवस्थित कारभार करतंय का नाही, पंतप्रधान व्यवस्थित कारभार करतोय का नाही, हे पाहण्यासाठी राष्ट्रपती वर असतो. प्रत्येक गोष्टी आपल्याला पंतप्रधान काय करतो? राष्ट्रपतीची संमती घेऊन मग देश चालवतो. तसं मनानं बुद्धीची संमती घेऊन चालवायला पाहिजे सगळं शरीर आपलं. तर बुद्धी तशी नाही ना, बुद्धी राजकारणी, बुद्धी विचित्र आहे. बुद्धी तिला काही पाप पुण्य, चांगलं वाईट ते काही कळत नाही बुद्धीला. मग तिथं मनाला कळत नाही ते, तिथं बुद्धीचा वापर करायला पाहिजे. बुद्धीनं सांगायचंय मनाला, अरे हे चुकतंय, हे चुकतंय, हे चुकतंय, हे असं वाग. मनालाही कळतं, बुद्धी सांगतंय ते त्याप्रमाणे करायला पाहिजे बरं का आपण. पण मन जरा वढाय म्हणजे ते जरा चंचल आहे, आणि वाईट गोष्टीकडे लवकर आकर्षित होतं. म्हणून मनाची मशागत करायला पाहिजे, मनाला फुल कंट्रोलमध्ये बुद्धीनं ठेवलं पाहिजे. त्यासाठी बुद्धी ही सुद्धा तल्लख पाहिजे, बुद्धीची लेवल सुद्धा वरची पाहिजे. म्हणजे विवेक असला पाहिजे बुद्धीकडं. मनाकडे विचार असतो, बुद्धीकडे विवेक असला पाहिजे.
विचार काय कुठलाही असू शकतो, चांगला वाईट मिक्स असं, पण विवेक हा सारासार असतो. त्याला चांगलं वाईट हे सगळं पक्क कळतं. त्यामुळं बुद्धी ही त्या लेवलचीच असली पाहिजे. त्यासाठी आपण ज्ञान ग्रहण करणं महत्त्वाचं आहे. आपण नेहमी ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. त्यामुळं बुद्धी तल्लख होते आणि मग ती बुद्धी मनाला व्यवस्थित हँडल करू शकते आणि मन शरीराला हँडल करतं. असा हा तिहेरी पडदा आहे तो, बुद्धी, मन आणि शरीर. शरीर चालवतं कोण? मन चालवतं. मनाला चालवतं कोण? बुद्धी चालवते. पण इथं थोडंसं मन आणि बुद्धीचं थोडंसं गडबड अशी आहे की मन बुद्धीचं ऐकेलच असं नाहीये, खट्याळ आहे मन. तर तिथं थोडंसं बुद्धीनं कडक होणं गरजेचं आहे. बुद्धी कडक कधी होते? ती ज्या वेळेला भक्कम असते, आत्मविश्वास असतो बुद्धीकडे, यस हे बरोबर म्हणजे बरोबर. तीच डळमळीत असेल तर मनाला काय सांगणार आहे? अडाणी आई घर वाया जाई. आई पहिल्यांदा हुशार पाहिजे, शिक्षित पाहिजे, सुसंस्कारित पाहिजे, तर ती तिच्या मुलाला सुसंस्कारित करेल. तसं बुद्धी पहिल्यांदा खरंच बुद्धिमान पाहिजे, बुद्धी त्या लेवलची पाहिजे, विवेकी पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे? आपण ज्ञान ग्रहण सारखं करत गेलं पाहिजे. ज्ञान काय चांगलं, काय बरोबर, ही पुस्तकं वाच, त्या प्रवचन वाच, तज्ज्ञ लोकांशी चर्चा कर, बुद्धिमान लोकांच्या संपर्कात राहा, सत्संग करा. यामुळे काय होतं की बुद्धी तल्लख होते आणि मग ती बुद्धी मनाला बरोबर आपल्या कंट्रोलमध्ये ठेवते आणि मन मग मन जसं सांगेल तसंच शरीर करतं. त्यामुळे आपलं शरीर जर चांगलं ठेवायचं असेल, सुखी समाधानी प्रसन्न ठेवायचं असेल, तर आपलं मन तसं पाहिजे आणि मन तसं असण्यासाठी बुद्धी तशी पाहिजे. द साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असा तो प्रकार आहे. म्हणजे आनंदी माणसं लगेच आपल्याला कळून येतात, कळून है ना, की एकदम त्यांच्या चेहऱ्यावर असा प्रसन्नता असते, उत्साह असतो, तो एक ग्लो असतो, ते एक वलय असतं, त्याला ओजस म्हणतात. म्हणजे एक तेज. आपण बघ, एखादा देवाचा फोटो असला ना, त्याच्या भोवती असं वलय दिसतं. तसं ते माणसं, जे बुद्धिमान माणसं आहे ना, ते तेजस्वी असतात. जे सात्विक लोक आहेत ना, ते खूप तेजस्वी असतात. म्हणजे त्यांच्या सानिध्यात जरी राहिलं तरी ते तेज आपल्याला मिळतं. म्हणून कुंभमेळ्याला लोक का जातात? कारण तिथं साधू संत महात्मे सगळे येत असतात, त्यांच्या संपर्कात आपल्याला जायला मिळतं. हा मुख्य हेतू आहे तिथं. बरोबर. सत्संग, म्हणून सत्संगाला फार महत्व आहे. आणि हे सगळे विचार, हे सगळं ज्ञान म्हणजेच अध्यात्म. अध्यात्म काय असं काय फार वेगळं आहे असं नाही. लोकांना वाटतं अध्यात्म म्हणजे फार मोठे ग्रंथ वाचावे लागतील, तर पूजा अर्चा, ते उपास तापास हे ते, तिची काही जरुरी नाही. ते वातावरण निर्मितीसाठी आहे. म्हणजे आवश्यक आहे ते, नाही असं नाही, पण ती प्रथम पायरी आहे, पूर्वार्ध आहे असं समज. कर्मकांड वगैरे त्याला म्हणू शकतो आपण. पण भाव महत्वाचा. मी 2 तास सलग पूजा असं तसं 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 केली पाहिजे असं नाही. एखादा पूजा नाही करणार, पण त्याच्या मनात परमेश्वराबद्दल प्रचंड भाव आहे. त्या गाढवाला पाणी पाजलं बघ, त्या कावडीतलं पाणी गाढवाला पाजलं, मग गाढवाला तिकडं एवढं मोठं पाणी त्या कावडीतलं आणलेलं गाढवाला पाजलं त्या संतांनी. म्हणजे भाव महत्वाचा आहे. त्या गाढवाचा जो आत्मा आहे ना आणि माझा आत्मा सेम आहे ना. मग ते घोड्याला मात्र आपण, गाईला मात्र आपण खूप पूजतो आणि गाढवाला का नाही? आत्मा तोच आहे ना. म्हणजे हे ओळख, म्हणजे भाव महत्वाचा आहे. हे जे कर्मकांड आहे ते त्याला जास्त हे द्यायला नको आहे. ते आवश्यक आहे, वंदनीय आहे, पूजनीय आहे, ते करायला पाहिजे, पण त्याच्यापेक्षा भाव महत्वाचा. देव भावाचा भुकेला असं आहे. आणि देण्याची वृत्ती पाहिजे. देव म्हणजे दीव हा एक संस्कृत वर्ब आहे. दीव या शब्दापासून देव शब्द बनला. म्हणजे दीव म्हणजे देणे. जो देतो तो देव. देव कायम देण्यासाठी तयार असतो. आपली झोळीच फाटकी असते. देव आपल्याला फार काही देऊ पाहतो ना, आपण थोडंसं मागतो. देव 1 लाख रुपये द्यायची इच्छा देवाची ना, आपण मागतो देवा मला 1000 रुपये मिळू दे रे. ते असं होतं. देवाला खूप मोठं द्यायचं असतं, पण ते आपल्याला लक्षातच येत नाही. मग आपण देवासारखं कधी होऊ? ज्यावेळेला आपण दुसऱ्याला देऊ. आपण मग दान द्या, ज्ञान द्या, दान द्या, पैसा द्या, अडका द्या, सुख द्या, समृद्धी द्या, गरजूला मदत करा.
हे जे सगळं देणं आहे ना, हे देणारा तो देव. म्हणजे आपल्याला जर देव व्हायचं असेल, सोप्या पद्धतीनं सांगतो अगदी, म्हणजे देव व्हायचं असेल तर आपण देवासारखं वागलं पाहिजे की नाही. मी आत्मा आहे, मला मोक्ष कधी मिळेल? हा आत्मा परमात्म्याशी विलीन होईल त्यावेळेला मला मोक्ष मिळेल. मग मला परमात्मा व्हायचं असेल तर मला दिलं पाहिजे. मला देव व्हायचंय ना, मग मला दिलं पाहिजे. मग काही द्या, गरजूला मदत करा, प्रदूषण हे करा, आणखी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या, ज्ञान द्या, धन द्या, सगळं द्या, आणि त्याप्रमाणे मग तुम्ही देवाशी जाऊन मिळू शकता. आणि झालं तिथं, त्यालाच मोक्ष म्हणतात. आत्म्याचा परमात्म्याशी संयोग होणं म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे फार असं काही ते हे नाहीये. त्या गोष्टी आहेत, संन्यास, वैराग्य, ह्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण सर्वसामान्य माणसांनी एवढं जरी ज्ञान आपण आपल्या मनात समाविष्ट करून ठेवलं तर भरपूर आहे. छान आहे. मस्त. तुमच्याशी बोलल्यावर कळलं की अध्यात्म म्हणजे काही खूप भलं मोठं काही करायचं नाहीये, सोपं आहे. अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे. येस. ओके. ओके. धन्यवाद रसिका. धन्यवाद.